अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणारे प्रमुख सूत्रधार कर्णबाळा धुनबळे मनसे नेते कर्णबाळा धुनबळे आपल्या सोबत आहे। त्यांची जामिनावरती सुटका झालेली आहे। काय सांगाल, अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती हल्ला केला होता, तुमच्या अनेक लोकांवरती गुन्हा दाखल झाला होता, त्यांची आता जामिनातून तुमची जी आहे ती सुटका झालेली आहे, काय सांगाल? माननीय राज ठाकरे साहेबांवरती केलेल्या अभद्र अशा वाच्यतेच्या विरोधात एक थोडंसं क्रियेला प्रतिक्रिया उमटली होती अकोल्यामध्ये आणि तिथे थोडंसं प्रॉब्लेम क्रिएट झाला होता। त्याच्यानंतर त्यांनी माझं नावही त्यामध्ये टाकले आणि आमच्या काही कार्यकर्त्यांवरती तिथे गुन्हा दाखल केला। परंतु अमोल मिटकरी याच्यावरती घडीघडी त्याच विषयावरती बोलण्यात काही अर्थ नाही। आता माननीय आपलं सेशन कोर्ट म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाने आम्हाला जामीन दिलेला आहे आणि आम्ही त्या अनुषंगाने आमचं जामीन पूर्ववत करून आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यामध्ये लागलेलो आहोत। दुसरीकडे पाहिलं, राज ठाकरे दौऱ्यावर असताना बीडमध्ये जे आहे ते त्यांच्या ताफ्यांवरती सुपारी फेकण्यात आलेली आहे। जर पाहिलं तर ठाकरे गटाकडून जे आहे ते सुपारी फेकण्यात आल्याचं समजलं जातं, परंतु आता संजय राऊतांनी जे आहे ते उलगडा केला आहे की संजय राऊत असे म्हणत आहेत की ते जे आंदोलन केलं होतं ते ठाकरे गटाचं नसून ते मराठा आंदोलकांनी जे आहे ते सुपारी फेकल्या होत्या। नाही, माननीय राज ठाकरे साहेब बरोबर बोलतील, तो मूर्ख आहे, त्याच्याच भाषेमध्ये तो फालतू होतो। इतका लबाड आहे की तिथे मीडियामध्ये क्लिअर कट शिवसेनेचे ध्वज दिसत आहेत, झेंडे दिसत आहेत। तो जिल्हाध्यक्ष ज्याला अटक केली आणि हा बोलतो की आमचे नाही आहे, त्याची फाटली आहे, हिंमत नाही की करायची। जसं आमच्या लोकांनी कसं सांगितलं की नाही आम्ही केलं आहे, ते केलं आहे, आमचे लोक बोलले ना। तसं आता नेता म्हणून त्याची जबाबदारी आहे ना, यस किया आहे, हा फट्टू आहे, नाही आमचं काम नाही, पक्षाचं काही घेणं देणं नाही, ठीक आहे बघूया। सुरुवात त्यांनी केली आहे, एंड आम्ही करणार आणि डंके की चोट पे करणार, सगळ्यांना फिरायचं आहे। तुम्ही कसं रिॲक्शन कसं? रिॲक्शन सांगायची नसते ना, देऊया। आणि मान्य साहेब आता बोलणारच 1 वाजता, माननीय राज ठाकरे साहेब आता 1 वाजता बोलणारच, त्यामुळे मी त्या विषयावरती बोलणं योग्य नाही, परंतु जबाब दिया जाएगा। पाहिलं की बीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यांवरती सुपारी जो आहे तो हल्ला करण्यात आला होता, परंतु जबाब जो आहे तो दिला जाणार असं जे आहे ते कर्णबाळा धुनबळे यांनी सांगितलं आहे। प्रेम मात्रेसह अविनाश माने, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।